अमेरिकन अवकाश संशोधन संस्था गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर यांना बोईंग स्टारलाइन स्पेसक्राफ्टच्या साहाय्याने 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवले होते। मात्र दोघांना तिथे अडकून आता 9 महिन्यांचा कालावधी झाला। मात्र आता ते दोघेही पृथ्वीवर परतले आहेत। दरम्यान एवढा अधिकचा कालावधी अंतराळात घालवल्यानंतर नासाकडून त्यांना ओव्हरटाइम म्हणून पैसे देणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। तर हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट। सामान्यपणे कोणत्याही कंपनीत जास्तीचा वेळ काम केल्यास ओव्हरटाइम दिला जातो, पण हे अंतराळवीरांना लागू होतं का? तर याचं उत्तर नाही असं आहे। अंतराळ संशोधनासाठी गेलेल्या अंतराळवीरांना जास्तीच्या कामासाठी कोणताही ओव्हरटाइम देत नाही। मात्र $4 मदत निश्चितपणे केली जाते। नासाचे अंतराळवीर पगारी नोकरदार आहेत आणि ते GS-15 सॅलरी ग्रेडच्या अंतर्गत येतात। माहितीनुसार सर्वात लोकप्रिय असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची संपत्ती जवळपास $5 मिलियन इतकी आहे। भारतीय चलनानुसार ती 43 कोटींपेक्षा जास्त आहे। अंतराळ जात असताना संबंधित अंतराळवीरांना खर्च, परिवहन, जेवण आणि निवास या संबंधीचा सर्व खर्च दिला जातो। केवळ अंतराळातच नाही तर पृथ्वीवर अभ्यास करत असताना देखील या सुविधा मिळतात। जर भरपाई द्यायची असेल तर ती अनपेक्षित खर्च झाल्यास दिली जाते, जी फक्त $4 प्रति दिवस आहे, म्हणजे भारतीय चलनानुसार केवळ ₹347 प्रति दिवस आहे। त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बीच विल्मोर यांना 300 दिवसांच्या हिशोबानं ₹1,04,000 दिले जाऊ शकतात। मात्र नासाकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात येते की नासा वैयक्तिक खर्चासाठी हे पैसे देते, ओव्हरटाइम नाही। तर माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।